राज्य शासनानं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देऊ केलंय. मात्र हे आरक्षण मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले आणि ते सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेली 50% मर्यादा ओलांडणारं आहे. त्यामुळे आज जाहीर झालेलं मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार का, अशी शंका सकल मराठा समाजाकडून उपस्थित केली जाते. शासनानं दिलेलं हे आरक्षण फसवं आहे, अशीच प्रतिक्रिया मराठा समाजातून उमटली आहे. तर मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयातच ठरेल, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी कोल्हापुरात दिली. राज्य विधिमंडळाच्या आजच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालंय. यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण ठेवण्यात आलंय. पण विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे असं शासनातर्फे सांगण्यात येत आहे. त्यासाठी इंदिरा सहाणी खटल्याचं उदाहरण दिलं जात आहे. अपवादात्मक परिस्थितीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात येते. त्यानुसार हे 10% आरक्षण दिल्याचा दावा राज्य शासनानं केलाय. पण अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय किंवा त्याचे निकष काय हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आजच्या 10% आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये 94% शेतकरी मराठा समाजातील आहेत आणि हा मुद्दा 10% आरक्षण टिकवण्यात सर्वोच्च न्यायालयात उपयोगी ठरेल असाही शासनाचा युक्तिवाद आहे. पण सर्वोच्च न्यायालय हा मुद्दा कितपत मान्य करतंय हे सुद्धा पाहावं लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील नेत्यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया. आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवललाच गेलं. नंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. यावेळेला तोच राग आहे. तसंच तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकवटाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टांचे निकाल हे अनुकूल नाहीत. महाराष्ट्रातल्या मराठा जातीच्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना नुसतं फसवलं नाही तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना फसवलं आहे. आणि त्यासोबत दुसरे जे मराठा आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार तेही या गटामध्ये सामील आहेत. ओबीसी प्रवर्गातून बाहेर जाऊन नवीन संवर्ग तयार करणे याला इंदिरा साहनी खटल्यापासून पुढं झालेल्या 4 न्यायनिवाड्यामध्ये आणि 2021मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या न्यायनिवाड्यामध्ये अशा गोष्टीला परवानगी नाही, हे शासनाला आणि शासनाच्या वकिलांना माहीत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे करता येत नाही ते तुम्ही आमच्या माथ्यावर मारता. जी आमची मागणी नव्हती ती आम्ही आमच्यावर मागणी मागता. सुप्रीम कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असलेल्या परिस्थितीवर एकच उपाय, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदाचे कलम 11 वापरा. ह्या आयोगाच्या 11 कलमानुसार ओबीसी यादीमधले जे जाती प्रगत झाल्या त्यांना वगळा आणि ज्या जाती अप्रगत आहेत त्यांना तुम्ही आत घ्या. ह्या समस्येला हात न लावता दुसरं काहीतरी उत्तर देतात. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना मराठीच माणसं फसवा लागले आहेत. हे 10% वगैरे सगळं बोगस आहे. हे कोर्टामध्ये आव्हान देईपर्यंत टिकणार, नंतर ते टिकणार नाही. लोकसभेच्या इलेक्शनला मराठ्यांनी ते गाजर दाखवू इच्छितात. आता त्यांची गाठ मराठ्यांशी आहे. आजच विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. या आरक्षणामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाची फसगत झाली अशी भावना सरसकट मराठा समाजात झालेली आहे. एक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द फिरवलेला आहे, त्याचा कुठेही त्यांना अधिसूचनेचा आजच्या अधिवेशनामध्ये उल्लेखही केला गेलेला नाही. आणि त्याचबरोबर यापूर्वी 2 वेळेला 50%च्या वरील आरक्षण देऊन ते टिकत नसताना सुद्धा पुन्हा एकदा आज आरक्षण जाहीर करून मराठा समाजाची फसगत होत चाललेली आहे. मुळात आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्राचा असताना त्यांची कुठलीही परवानगी न घेता राज्य शासनानं आजचा निर्णय घेत असताना सुरुवातीला 16% परत 13% अशा पद्धतीनं
एकूण आणि परत आता 10% आरक्षणामध्ये कपात करत जे देण्याची जी पद्धत करत असताना आता 10% EWS आरक्षण रद्द होणार आहे आणि होत असताना ह्यांचेच बगलबच्चे परत कोर्टामध्ये जाऊन याला स्टे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून मराठा समाज आता अशा गोष्टीला बोलणार नाही. मराठा समाजात प्रचंड उद्रेक होण्याची शक्यता आहे. कारण आत्ताच मराठा आरक्षण मंजूर झाले तर ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे आणि दिलेल्या आश्वासनानुसार सरकारनं त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि मागच्या वेळी जे मराठा आरक्षण आपल्याला न्यायालयात टिकलं नाही तर त्यावेळी ज्या त्रुटी होत्या त्या यावेळी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार हे आरक्षण देऊन त्यातल्या त्रुटी दूर करून निश्चितपणानं कायदेशीर चौकटीत बसणारं असं आरक्षण आम्हाला दिलं गेलेलं आहे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि निश्चितपणानं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारनं केल्यामुळं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि या प्रसंगी वादग्रस्त वक्तव्य कोणी करू नयेत अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि सध्या तरी सर्वत्र आम्हाला सकारात्मक असं आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.